या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत युनिव्हर्सल कॅन्सर कॉन्क्वेस्ट. श्रोते हो नमस्कार. युनिव्हर्सल कॅन्सर कॉन्क्वेस्ट अर्थात UCC तर्फे आयोजित कॅन्सरवर ॲन्सर या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचं वेळेत निदान होणं ही एक अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. कॅन्सर म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आहेत आणि कॅन्सरचं निदान आणि पुढील उपचार तंत्र याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आणि याबद्दलच अधिक चर्चा करण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर विनोद गोरे आज आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर गोरे यांनी 2000 साली पुण्यातील भारती विद्यापीठामधून वैद्यकीय पदवी घेतली, तर 2004 साली BJ वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथं 4 वर्ष कर्करोग शस्त्रक्रियांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं. गेली 9 वर्ष ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतायत. आशिया खंडामध्ये इलेक्ट्रो किमोथेरपी वापरणारे डॉक्टर विनोद गोरे हे पहिलेच डॉक्टर ठरलेत. तसंच आतापर्यंत इलेक्ट्रो किमोथेरपी या उपचार पद्धतीद्वारे त्यांनी जगातील सर्वाधिक रुग्णांवरती उपचार केलेले आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात. नमस्कार. शस्त्रक्रियेमध्ये बहुतांश वेळेला एखादा अवयव काढून टाकला जातो असं आम्ही ऐकलेलं आहे. हे खरं आहे का? आणि कोणत्या प्रकारच्या कर्करोगामध्ये अवयव काढून टाकले जातात? कुठल्याही अवयवाला जेव्हा कॅन्सर होतो किंवा कर्करोग होतो तेव्हा तो अवयव सर्जरीमध्ये काढून टाकला जातो. ज्या भागामध्ये कॅन्सर आहे तो भाग काढून टाकला जातो. उदाहरणार्थ समजा ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तो ब्रेस्टचा जो काही अवयव आहे तो पूर्णपणे आपण काढून टाकतो. किंवा स्वरयंत्राला जर कॅन्सर झाला तर स्वरयंत्र आपण काढून टाकतो आणि त्या ठिकाणी घशामध्ये ट्रॅकिओस्टॉमी करतो. जर गालाचा कॅन्सर असेल तर तो पूर्णपणे गालाचा भाग काढला जातो आणि तिथे प्लास्टिक सर्जरी करून तो आपण खड्डा भरून घेतो. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रश्न उभा राहतो तो त्यावरचं मार्गदर्शन, उपचार आणि मदतीचा. श्रोते हो, आपल्यालाही कॅन्सरवरचं मार्गदर्शन, उपचार किंवा मदत हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 88 88 233 233. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 88 88 233 233. श्रोते हो, आपण आम्हाला व्हॉट्सॲपद्वारेही संपर्क करू शकता. आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 88 88 233 233. डॉक्टर, शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णावरती त्याचा परिणाम झालेला आहे का किंवा शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे का, हे आपण कशा पद्धतीने तपासून बघता? शस्त्रक्रिया झाल्यानंतर सर्वसाधारणपणे एक 15 ते 20 दिवस ते 1 महिना हा कालावधी जखमा भरण्यासाठी जातो. शस्त्रक्रिया झाल्यानंतर 1 महिन्याच्या नंतर सर्व जखमा भरल्यानंतर त्या रुग्णाच्या त्या अवयवाचं कार्य हे पूर्ववतपणे चालू होतं. त्यानंतर प्रत्येक 3 महिन्याला आपण रुग्णाला बोलावून त्यांची तपासणी करतो आणि डॉक्टरांकडून तपासणी केली जाते की त्या भागामध्ये कॅन्सर आलेला नाही आहे. ही तपासणी शक्यतो क्लिनिकल एक्झामिनेशनवरूनच आपण करतो आणि काही वेळा आपण CT स्कॅन किंवा पेट CT अशा प्रकारच्या चाचण्या करून आपण त्यामध्ये कॅन्सर परत आलेला नाही आहे याची आपण खातरजमा करून घेतो. शस्त्रक्रियेनंतर एखाद्या रुग्णावरती त्या शस्त्रक्रियेचा परिणाम झालेला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी काही तपासण्या केल्या जातात असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रश्न उभा राहतो तो त्यावरचं मार्गदर्शन, उपचार आणि मदतीचा. श्रोते हो, आपल्यालाही कॅन्सरवरचं मार्गदर्शन, उपचार किंवा मदत हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 88 88 233 233. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 88 88 233 233. श्रोते हो, आपण आम्हाला व्हॉट्सॲपद्वारेही संपर्क करू शकता. आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 88 88 233 233. डॉक्टर, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या आहार आणि विहारामध्ये काही बदल घडू शकतात का किंवा होत असतील तर ते कशा पद्धतीने होतात? रुग्णांच्या आहारामध्ये शस्त्रक्रियेच्या प्रकारानुसार आपल्याला बदल घडवावे लागतात किंवा करावे लागतात. उदाहरणार्थ आपण जर तोंडाच्या कॅन्सरसाठी ऑपरेशन केलेलं असेल किंवा घशाच्या कॅन्सरसाठी केलेलं असेल किंवा अन्ननलिकेसाठी केलेलं असेल तर रुग्णाला ऑपरेशननंतर डायरेक्टली पूर्णपणे साधं अन्न खाणं अवघड आहे, कडक अन्न खाणं अवघड आहे. अशा रुग्णाला आपण नाकामध्ये नळी टाकून कधीकधी त्याच्यामधून लिक्विड स्वरूपामध्ये अन्न देतो. काही दिवसानंतर सॉफ्ट डाएट त्यांना देतो आणि त्याच्यानंतर पूर्णपणे जेव्हा जे बरे होतात तेव्हा नॉर्मल माणसासारखं पूर्णपणे अन्न खायची त्यांना परमिशन देतो. काही पेशंटमध्ये इव्हन काही काळ गेल्यानंतर सुद्धा त्यांना नॉर्मल फूड खायला अडचणी येऊ शकतात
अशा रुग्णांना आपण सॉफ्ट डाएटवरती ठेवतो. त्याचप्रमाणे आपण पोटाचे जे आजार आहेत किंवा अन्ननलिकेचे आजार आहेत, त्यामध्ये अन्ननलिकेची किंवा पोटाची साईज कमी झाल्यामुळे आपल्याला क्वांटिटी जी आहे ती कमी खावी लागते आणि आपण जर 2 वेळा जेवण करत असेल तर कमी क्वांटिटीमध्ये ते जेवण आपल्याला 4 ते 5 वेळा दिवसातून करायला लागतं. अशा प्रकारचे बदल आपण आहारामध्ये कॅन्सर रुग्णांच्या करायला त्यांना सल्ला देतो. त्याचप्रमाणे काही ब्रेस्ट कॅन्सर आहे ज्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण जर शरीरामध्ये जास्त असेल तर तो कॅन्सर परत येण्याचं, इस्ट्रोजन पॉझिटिव्ह कॅन्सर परत येण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ज्या रुग्णांना एस्ट्रोजन पॉझिटिव्ह प्रकारचा ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे अशा रुग्णांना आपण असा सल्ला देतो की तुम्ही तुमच्या आहारामध्ये चरबीचं प्रमाण कमी ठेवा, जेणेकरून त्याचं इस्ट्रोजन प्रोडक्शन शरीरामधलं कमी राहील आणि कॅन्सर परत येण्याचं प्रमाणही कमी राहील. अशा प्रकारे कॅन्सरच्या प्रकारानुसार आणि ऑपरेशनच्या प्रकारानुसार आपण रुग्णाला आहाराबद्दल सल्ला देत असतो. तर श्रोते हो, हे होते कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर विनोद गोरे. डॉक्टर, आज आपण सर्व श्रोतांना कॅन्सरबद्दल ही जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रश्न उभा राहतो तो त्यावरचं मार्गदर्शन, उपचार आणि मदतीचा. श्रोते हो, आपल्यालाही कॅन्सरवरचं मार्गदर्शन, उपचार किंवा मदत हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 88 88 233 233. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 88 88 233 233. श्रोते हो, आपण आम्हाला व्हॉट्सॲपद्वारेही संपर्क करू शकता. आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 88 88 233 233. श्रोते हो, आत्ताच कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर विनोद गोरे यांनी आपल्याला कर्करोगाबद्दल ही माहिती दिली. श्रोते हो, कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रश्न पडतो की आता काय करायचं. या आणि अशाच काही प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी आज आपल्याबरोबर युनिव्हर्सल कॅन्सर कॉन्क्वेस्ट अर्थात UCCचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बलाई इथं आहेत. UCC ही कॅन्सर उपचार आणि व्यवस्थापन क्षेत्रातली एक अग्रगण्य संस्था आहे. UCCला डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी भारत सरकार, IIM अहमदाबाद आणि इकॉनॉमिक टाइम्स यासारख्या नामांकित संस्थांतर्फे गौरवण्यात आलेलं आहे. बलाई सर, पहिला प्रश्न आपल्यासाठी. कॅन्सर व्यवस्थापनातील आपण तज्ज्ञ आहात. कॅन्सर व्यवस्थापनातील महत्त्वाचा भाग म्हणजे रुग्णावरील उपचाराची दिशा ठरवणं आणि त्यासाठी योग्य ते नियोजन करणं. आपण हे काम कशा पद्धतीनं करता, काय माहिती द्याल श्रोतांना? होय, रुग्णावरील उपचाराची दिशा ठरवणं ही एक अत्यंत महत्त्वाची बाब असते. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर जेव्हा रुग्ण रिपोर्ट घेऊन आमच्याकडे येतात तेव्हा सर्वप्रथम आम्ही तातडीनं संबंधित कॅन्सरशी निगडीत प्रमुख तज्ज्ञांशी म्हणजेच सर्जन, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आदींशी एकत्रित सल्लामसलत करतो. कॅन्सरवर उपचाराच्या टप्प्यासंबंधित काही आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक सूत्रे आहेत. त्यांचा आधार घेऊन त्यातून रुग्णावरील उपचाराची दिशा ठरवली जाते. उपचारादरम्यान त्या टप्प्यात मान्यवर तज्ज्ञांना बोलवतो. रुग्णाचा प्रतिसाद लक्षात घेऊन उपचाराची दिशा, त्यातील यथोचित बदल हे सारे ठरवले जाते. आणि सर्वात महत्त्वाचं असतं ते रुग्ण तसेच त्याच्या कुटुंबियावरील मानसिक ताणतणाव दूर करणं. आपल्या रुग्णावर व्यवस्थित उपचार होत आहेत हा विश्वास त्यांना मिळणं आणि तो त्यांना आमच्या कामातून मिळावा यासाठी आमची सारी टीम सदैव प्रयत्नशील असते. बलाई सर, आज आपण सर्व श्रोत्यांना कॅन्सर व्यवस्थापनाबद्दल ही माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रश्न उभा राहतो तो त्यावरचं मार्गदर्शन, उपचार आणि मदतीचा. श्रोते हो, आपल्यालाही कॅन्सरवरचं मार्गदर्शन, उपचार किंवा मदत हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 88 88 233 233. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 88 88 233 233. श्रोते हो, आपण आम्हाला व्हॉट्सॲपद्वारेही संपर्क करू शकता. आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 88 88 233 233. श्रोते हो, कॅन्सर उपचार आणि व्यवस्थापनाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी पुन्हा भेटूया याच दिवशी, याच वेळी कॅन्सरवर ॲन्सर या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते युनिव्हर्सल कॅन्सर कॉन्क्वेस्ट.